शिवरेखाधाम आश्रम गौशाला इथे आमचा खूप छान झाला रात्रीचा मुक्काम आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। श्री शिवरेखाधाम आश्रम। आता लवकरच गुप्तेश्वर ठिकाणी येईल। गुप्तेश्वर महादेवला आलंय। ही ओरिजिनल स्फटिकाची शिवलिंग आहे। त्याच्यामधून आपोआप पाणी बाहेर येत असतं। ते इथे आहे। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं पापं स्मरेण विनश्यति। ओम या मैयाने आम्हाला गवती चहा घालून एकदम सुंदर काढा खाली चाय म्हणतात ती दिली। थंडीमध्ये आम्हाला इतकं छान वाटलं ते पिऊन। ही सेवा फार मोठी असते। परिक्रमा करण्यापेक्षा सेवा करणाऱ्यांना पुण्य जास्त असतं। धन्यवाद मैया। खूप छान बाळणातल्या श्रीकृष्णाची मूर्ती आहे। खूप सुंदर शिवलिंग आहे स्फटिकासारखं। हे जे शिवलिंग आता आपण पाहिलं ते पुष्कराज खड्याचं आहे। लाईट येलो कलर पोखराज। इकडे त्याला पोखराज म्हणतात, आपण पुष्कराज म्हणतो। इकडे यज्ञशाळा आहे, यज्ञाची तयारी चालू आहे। मैया आहे पलीकडच्या बाजूला। आता आमचा पुढचा रस्ता मैयाच्या किनाऱ्यानेच होणार आहे। पुढे बद्रिकाश्रम लागेल। इकडून हायवे चालू आहे, रस्ता आहे तिकडे। बद्रिकाश्रमाला दिव्य देवदर्शन श्री नारायण तपस्थली, भगवान श्री नारायण तपस्थली।
इकडे गोधन आहे. केदारेश्वर महादेव नर्मदा पुराणामधल्या नोंदीमध्ये हे पण आहे केदारेश्वर महादेव चा घाट आहे इकडे. केदारेश्वराय हर हर बोल. विष्णूची मूर्ती आहे. मोठी गणपतीची मूर्ती आहे. मैयेच्या काठावरून तो असा दिसतो, चांदोदचा बद्रिकाश्रम. द्रोणागिरी चाललेला मारुती. आंबेमा पूज्यपाद स्वामी महेंद्रनाथजी महाराज. अर्धनारी नटेश्वर. इकडे आम्ही बसलेलो आठवतंय वाहन परिक्रमेमध्ये. इथे मारुती आणि शिवशंकर यांच्या मोठ्या प्रतिमा आहेत. आम्ही पलीकडच्या काठाने जेव्हा चाललो होतो चालत, तेव्हा ह्या मूर्ती दिसल्या होत्या. तेव्हा मी म्हटलं होतं की आम्हाला आता तिकडच्या आश्रमात पण जायचं आहे. तिकडे आल्यानंतर बी हमिंग बर्ड आहे समोरच्या झाडावर. आता गडीसारखं आहे. नंदिकेश्वर महादेव. किनारे वाला रास्ता है पर थोड़ा टेढ़ा मेढ़ा है. नदी किनारे से गन्नत केश्वर महादेव उपज्योतिर्लिंग म्हटलंय, म्हणजे इतकं त्याचं महत्त्व आहे. मला असं वाटतं नंदीनी तपस्या केलेलं स्थळ असणार आहे हे. खूपच प्राचीन मंदिर आहे, कळतंय. हे दगडी आहे सगळं. वरून जरी पेंटिंग आहे तरी हे सगळं दगडी आहे. ऋणमुक्तेश्वर महादेव. यायचं ठरवलं या मंदिराच्या इथून, तर आम्हाला या चिखलातनं पाण्यातनं उतरून यावं लागलं. सगळ्यांचे चिखलाचे पाय झालेत.
आणि आता आम्हाला चिखलाचे भाव आहेत. हां, मग आम्ही तर चिखलात घसरतच आलो. आणि मग आता तिथे ती दरड आहे त्या ठिकाणी. मंदिर ऊपर है क्या मैया? हाँ, उधर से जाना पड़ेगा ना अभी. अभी देखेंगे ना. आता तिथे परत एक कसोटी आहे. कारण पुढचा रस्ता दिसत नाही आहे, पण गायी गेल्यात तिथनं म्हणजे रस्ता असेल. इकडे जे दिव्य घाट आणि स्थानं दिसत आहेत तिकडे आम्हाला हळूहळू जायचं आहे. इथून आता पगडंडी मैयाच्या कडेनी पगडंडी मार्गाने जायचं आहे. पहिल्यांदा आता गंगनाथ महादेव तिथे वर चढायचं आहे. भरपूर पायऱ्यावर चढून आम्ही गंगनाथ महादेवला आलो. श्री गंगनाथ महादेव विष्णू मंदिर आहे. किती छान त्याच्यावरती नाग आहे. गंगनाथ महादेव गंगा मैयाची मूर्ती आहे. माँ सरस्वती मंदिर आहे. इथे सरस्वती माची गुहा आहे असं म्हणे. तर बघूया. सरस्वती माता मंदिर. तपश्चर्याचं स्थळ दिसतंय. इथे अरविंद आणि माताजी यांची तपस्थली दिसते. ही वीणा घेतलेली म्हणजे सरस्वती माता. ही पण वीणा घेतलेली ते सरस्वतीच आहे. पांडेचरीच्या माताजी आणि स्वामी अरविंद, स्वामी श्री ब्रह्मानंद महाराज, चांदोद गंगनाथ महादेव. इथे तपस्थल दिसतंय या लोका सगळ्यांचं. इथे येऊन त्यांनी तप केलेलं दिसतंय. ते सांगणारं कोणीच नाही आहे. चांदोद कर्नाली आहे तिकडे. आता आम्हाला जायचं आहे. त्या गुहेच्या वरती खोली आहे. ब्रह्मेश्वर महादेव आहे. इथे बहुतेक माताजी, स्वामी अरविंद हे सगळे लोक इथे राहिलेले दिसणार आहेत. राहिलेले असणार आहेत. हे ब्रह्मेश्वर महादेव. बेलफळ आहे मोठं. इकडे मोठी मोठी बेलफळ आहेत. इकडे बेलाची झाडं भरपूर आहेत आणि बेलफळ आली आहेत मोठी मोठी त्याला. ते बेलफळाचं सरबत जे खूप छान लागतं ते या इकडच्या भागामध्ये हातगाड्यांवर सुद्धा मिळतं. आणि उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी उन्हातनं चालत असतात परिक्रमावासी, त्यांच्यासाठी पण खूप चांगलं असतं. आतमध्ये केशरी गर निघतो त्याच्या कवठासारखं. सगळी वेलाची झाडं आहेत. यमहास तीर्थ, यमाची तपस्थली. यमहास तीर्थ ब्रह्मलीन दंडी स्वामी श्री परमानंद सरस्वती मुलीमपुरात चांदोद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
खिडकीतून बाहेर नंदिकेश्वर महादेव आहेत. नंदिकेश्वर आहेत आणि मैया तिकडे. धर्मराज आणि चित्रगुप्त यांनी तपस्या केलेलं स्थळ आहे आणि स्थापित शिवलिंग. धर्मराज आणि चित्रगुप्त. पिकलेली बेलफळ आहेत. छोटी छोटी गैयाची पिल्लं आहेत. काही दिवसांपूर्वीच झाली. आणि कोण गुरु कधी सांगितलं नाही माझी जागा आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे माझी जागा आहे. ऊन खात झोपले. कधी आलेच नाही. तेव्हा पण सर्वे नंबर लिहून जर कागदावर. महादेव मंदिर चांदोद. चंडिका माता मंदिर आहे इकडे. जय श्री चंडिका माँ. आणि इकडे चंडिकेश्वर महादेव. दत्त मंदिर आणि मैयाचा किनारा. आता आम्ही या आश्रमामध्ये जेवण केलं. इकडे कपडे धुतले, इकडे वाळत घातलेत मस्त. आणि आता ते कपडे वाळेपर्यंत इकडे आराम करणार आणि दत्त मंदिरात दर्शन घेणार. दत्त मंदिर आणि महासती अनुसया हे क्षेत्र सोडून आता आम्ही निघालो. आमचं भाग्य थोर की आम्हाला या अशा पावनभूमीमध्ये एक रात्र राहायला मिळालं. हे गंगा कूप आहे. इथे गंगा अवतीर्ण झाली होती. आणि ही जी माती आहे, नदी आहे, त्या नदीमधलं माती खूप औषधी असं मानलं जातं.
एरंडी नदी ही जी काय घळ आहे ती एरंडी नदी आहे. ती इकडून अशी पुढे वळून मैयाला जाऊन मिळते. तिकडे हत्याहरण तीर्थ आहे असं म्हणतात. त्या तीर्थामध्ये स्नान केल्याने भ्रूणहत्या, बालहत्या, ब्रह्महत्या पातकांमधनं तुमची मुक्ती होते असं म्हणतात. हे अनुसूया दत्ताचं जन्मस्थान म्हणजे त्रिदेव ज्या ठिकाणी बाळं झाली, तीन बाळं झाली त्या ठिकाणी. आता आम्ही पुढची तीर्थ करण्यासाठी रस्त्याने चाललोय. नाहीतर मैयाच्या कडेने सुद्धा आहे रस्ता, पण आम्ही इकडून जाणार आहे पुढची मंदिरं करण्यासाठी. नवीन सकाळ, नवीन दिवस. ₹5,000 ऍडव्हान्स करून बुकिंग करून घ्या. पहिलं त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं. अरे तुमचं मारुती मंदिरामध्ये पनवती देवी मारुतीरायांच्या पायाशी आहे, म्हणजे पाय ठेवला त्यांनी त्याच्यावर. संकटमोचन हनुमान आहेत ना, त्यामुळे पनवतीचं हरण. 1 किलोमीटर उलट्या दिशेला आम्ही पायवाटेने आलो आणि इथे आम्हाला ते मिळालं मंदिर, मन्मथेश्वर महादेव. दुर्गम तीर्थ आहेत, कोणी येत नाहीत, पण आम्ही मग आता जातो शोधून. मंदिराचं मॉडेल केल्यासारखं आहे. जय हो शंभू कैलाशपति के राजा, दम लगाए तो आजा. जय हो शंकर बोले. नमामि शमीशान निर्वाण विभुं व्यापकं निजं इकडे एक मंदिर आम्ही आत्ता जाऊन आलेलो. इकडे नर्मदा मैया आहे मागे, आणि इथे एक विहीर आहे जुन्या काळातली. आता इथे अजून एक जुन्या काळातलं मंदिर आहे शंकराचं, तिथे जातो. अतिशय अवघड जागेतून आम्ही एंट्री मारली अक्षरशः, म्हणजे पायऱ्या नसल्यासारख्याच आहे. पण इथे किती छान शिल्प आहे, नंदी महाराज आणि कासव, आणि इथे महाराज शंकर महाराज. अनामिक मंदिर आहे पण मस्त. शिखरावर पण छान शिल्प आहे. हे पण काहीतरी आहे, हे पण कोरलेलं आहे. मुखवटा आहे कसला तरी. अच्छा, त्याने त्या जे कोण आहे त्याने हातावर शिवलिंग धरलं. शिल्प जरा हे झालेलं आहे, जीर्ण झालंय. आम्ही जनकेश्वर महादेव मंदिरला आलोय.
जनक राजाने स्थापन केलेला असणार जनकेश्वर महादेव म्हणजे. कल्याण स्वामीधाम आश्रम आहे आणि इथे संकर्षण महादेवाचं मंदिर. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी युद्धात भाग नव्हता घेतलेला. श्रीकृष्णाने फक्त सारथ्य स्वीकारलं होतं आणि बलराम म्हटले मी युद्धात भाग घेणार नाही, सगळे माझेच भाऊ आहेत, मी कोणाची बाजू घेऊ. त्यामुळे त्यांनी तपश्चर्या हे तिसरं माध्यम स्वीकारलं आणि ते मैयाच्या किनारी आले आणि या ठिकाणी त्यांनी जितके दिवस युद्ध चालू होतं तितके दिवस इथे तपश्चर्या केली. ते हे स्थान आहे बलराम स्थापित संकर्षण महादेव मंदिर. पाणनाथ महादेव मंदिर, स्वयंभू शिवलिंग, राम मंदिरामध्ये छान शिवलिंग आहे. प्रभासेश्वर महादेव मैयाच्या किनारीच आहे. इकडे मैया आहे. छोट्याशा टेकडीवर आहे. प्रभादेवी, वेराळ माता आणि वाघेश्वरी मा अशी पण मंदिर आहे तिथे. वाघेश्वरी, प्रभासेश्वर महादेव मंदिर. किती छान पूजा केली आहे जांभळ्या कोरांटीने. खूप सुंदर पूजा केली आहे. तिला डिस्टर्ब करायला वाटत नाही मला. सारे नर्मदेश्वर सिमेंटमध्ये खोचून ठेवलेत. प्रभासेश्वर महादेव या ठिकाणी छोट्याशा टेकडीवर हे मंदिर आहे. या ठिकाणी सूर्याची पत्नी प्रभा हिने तप केलं होतं. ईश्वर हनुमान दादा मोलेथा. आणखी एक कोटेश्वर मंदिर आलं आमच्याकडे वाटेमध्ये.
त्याचं दर्शन करून मग गुप्तेश्वर महादेवला जाणार आहे. सव्वा 5 वाजलेत. आता आम्ही रेवा सेवा आश्रम मध्ये आलोय. आसन लावल्याबरोबर पहिल्यांदा चहा घेतला. सनसेट होतोय. 5:15 वाजलेत. रेवाधाम आश्रम नक्षत्र गौशाला. तिकडे त्यांची गौशाला आहे. भरपूर गायी आहेत आणि त्यांच्यासाठी चारा. आणि इकडे राहण्याची सोय. तीन वाजले तरी दत्त मंदिर अजून बंदच आहे. त्यामुळे मी आता शिखर दर्शन करतोय, कारण आम्हाला पुढे पण निघायचंय. मैयाचं पाणी ते खळाळते, खळखळ खळखळ आवाज येते. वैशिष्ट्यपूर्ण नंदी आहे. रुद्रगाठ. दत्त मंदिर उघडले. श्री गुरुदेव दत्त. कितीतरी शिवलिंग आहे तिथे. सगळ्या मंदिरांमध्ये कुठले तरी विधी चालू आहेत. सगळीकडेच होम चालू आहेत कसले तरी. हा खूप मोठा मंदिर समूह आहे चांदोद गावामधला. त्यापैकी एक मारुती मंदिर. फेटा घातलाय. छातीवरती शिवलिंग काहीतरी धरल्यासारखं दिसतंय. ही मूर्ती कुठली आहे हे लक्षात येत नाहीये. रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. ते शिवपूजन चालू आहे. बेलवपत्रांचं काळे तीळ वगैरे घालून. होम चालू आहे. सूर्य भगवान आहेत रथामध्ये बसलेले. सगळं झाकूनच ठेवले वस्त्रांनी. गणेशाय नमः. काशी विश्वनाथ महादेव. श्रीमंत गायकवाड देवस्थान. स्वयंभू शिवलिंग असतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवीचं मंदिर आहे कोणतं तरी. शेषशाही नारायण मंदिर इथे आहे पण आता बंद. अजून 1 तास लागेल उघडायला. मी आपल्या फोटोत दर्शन करतो. लक्ष्मी पाय चेपती. पेंटिंग्स केली आहेत छतावर छानपैकी. मंदिर मस्तपैकी कुलूप लावून बंद केलं. देवाला कोंडून ठेवले आपलं.
फोटोमध्ये दर्शन करा आता. रणछोड राय श्रीकृष्ण मंदिर. बाजारामधून चालत चालत कपिलेश्वर महादेव. रस्त्यामध्ये एक शिंपी होते, त्यांनी आम्हाला फुटाणे बालभोग दिला. कपिलेश्वर महादेव. शंभू शिवपिंडी किती सुंदर, किती मोठी. त्र्यंबकं यजामहे गन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वारुक्मिणीवन्दनं मृत्युर्मुक्षीयमामृताम्. किती छान नागाचं शिल्प आहे. नागदेवता महादेव. हटकेश्वर महादेव गुळगुळीत संगमरवरी नंदी आहे. कुलू कुलू कुलू. संगमरवरीच पिंडी आहे. पती आणि मारुतीच्या पण संगमरवरी मूर्ती आहेत. नवदुर्गा मंदिर पिंपलेश्वर महादेव त्रिवेणी संगम. इकडे संगम आहे. मैयामध्ये नदी आहे दुसरी. किती सुंदर संगम. आणि इथे ते पाणी गोलगोल फिरतं म्हणून चक्रतीर्थ म्हणतात. ये संगम है. हाँ त्रिवेणी संगम. हाँ. अरे ये पानी देखो घूम रहा है और 2 कलर का पानी भी दिख रहा है. हाँ 2 प्रकारची पाणी है संगम. आणि मग तिकडे जायचं आहे आम्हाला कर्नाली. पिंगलेश्वर महादेव. गुप्त सरस्वती और ये औरसद नदी का नर्मदापुरा में और गंगा नाम था, सब जगह हो के गंगा सरस्वती एंड मैया का ओरसन नदी, नर्मदा मैया आणि इथे जे खालून पाणी वर येतंय ते आइए माताराम पहले ते गंगा. महादेव या ठिकाणी अग्निदेवाने तपस्या केली होती आणि इथल्या संगमात स्नान करून ते त्यांचा जे काय प्रॉब्लेम झाला होता त्याच्यातून बाहेर पडले. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात यायला लागले आम्ही. वर चढावं लागतंय. ऋणमुक्तेश्वर भगवान ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
निळकंठ महादेव किती सुंदर. निळकंठ महादेव किती सुंदर. किती सुंदर. बाबा खूपच चांगले होते. फक्त महिलांसाठी काही सोयी इथे गैरसोयी आहेत, त्यामुळे आम्ही इथे राहणार नाही. तिकडे कुबेर भंडारीलाच जाणार आहे. सूर्यास्त होत आलाय. आता हा पूल ओलांडला की कर्नाली कुबेर भंडारी तिथे आम्ही मुक्काम करणार. आज थोडासा लेट झाला आहे, पण तिथे जायचंच आहे. कुबेर भंडारी म्हणजे कुबेराचं मोठं स्थान आहे, त्यामुळे तिथे मुक्काम करण्याचं ठरवलं आहे. ते गर्दी असणार आहे, सगळं ठीक आहे, पण तरी जे काय कसं ॲडजस्ट करायला लागेल तसं करणार. तिकडे संगम आहे, मग अशा आपण जो बघितला तो संगम तिकडे आहे. ओरसंग नदी मैयाला जाऊन मिळते तिकडे, आणि तिथे खालून गंगा असं त्रिवेणी संगम आहे तो फेमस. आणि त्या टोकावर जे झाड दिसतंय तिथे आम्ही गेलो होतो. शंकराचं मंदिर होतं तिथे. कुबेर भंडारीचं शिखर आहे, खाली मंदिर आहे, आणि समोर निळकंठ धाम. म्हणजे आम्ही तिकडे गेलो होतो. निळकंठ धाम खूप सुंदर दिसतं. नर्मदा मैया कुबेर भंडारी. चालू झाली.